आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो की उद्या जर तुमचा इन्कम बंद झाला 6 महिन्यांसाठी, तर तुमची लाईफ स्टेबल राहील का? की तुम्हाला स्ट्रेस येईल आणि तुमची चिडचिड होईल, इरिटेशन होईल? खरा प्रॉब्लेम हा नाही आहे की तुमचा इन्कम कमी आहे. खरा प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल बिल्ड करताय आणि बॅलन्स शीट बिल्ड नाही करते. फक्त लाईफस्टाईल बिल्ड केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. फायनान्शियल फ्रीडम इज नॉट अबाउट लुकिंग रिच. एक चांगलं घर, मोठी गाडी, छान छान कपडे, दॅट इज नॉट व्हॉट यू मीन बाय बिंग रिच. तर श्रीमंत होणं म्हणजे काय? इट इज अबाउट फ्रीडम. कशाचा फ्रीडम? की मी माझ्या दिवसावर माझा कंट्रोल किती आहे, मला जेव्हा जी गोष्ट करायची आहे ती करायचा माझ्याकडे फ्रीडम आहे की नाही, मला काय हवं आहे काय नको आहे ते चॉईसेस घेण्याचा माझ्याकडे फ्रीडम आहे की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं पीस ऑफ माइंड कंट्रोल करण्याचा माझ्याकडे फ्रीडम आहे का, विदाऊट आस्किंग फॉर परमिशन फ्रॉम एनीबडी. दॅट इज द रिअल गेम ऑफ फायनान्शियल फ्रीडम. तुम्ही इन्कम वाढवणार, तुम्ही खूप मेहनत केली, तुमच्या बिझनेसमध्ये भरभराट झाली, तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन झालं आणि तुमचा इन्कम वाढला, तर त्यांनी तुमचा फ्रीडम वाढत नाही. आणि ह्याचसाठी मी हा कोर्स तयार केला आहे की मला माझा इन्कम पण वाढला पाहिजे आणि बरोबर माझा टाईम फ्रीडम पण वाढला पाहिजे. कारण ते करण्यासाठी मला लिव्हर वापरायला लागतील, लिव्हरेज वापरायला लागेल. आणि हे जर करायचं असेल मला, तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. की हे काय लिव्हरेज वापरता येतील मला, कुठल्या अशी गोष्टी आहेत ज्या मी केल्या तर मला पैसाही मिळेल आणि माझं फ्रीडमही वाढेल. सो या कोर्सचा एक ग्लिम्स बघूया. जस्ट वॉच द ट्रेलर बिफोर यू मेक द डिसिजन. फर्स्ट लिव्हर, पहिला लिव्हर काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा लिव्हर आहे, जिथे आपल्याला अनेकदा संकोच वाटतो. पहिला लिव्हर आहे की एंटर रूम्स अबव्ह युअर ओन लेवल. म्हणजे काय? तर तुमचं जे काही आजूबाजूचं वातावरण आहे, तुम्ही ज्या लोकांबरोबर उठता बसता, ते तुमचं भविष्य ठरवत असतात, ते तुमची डेस्टिनी ठरवत असतात. लिव्हर नंबर 2, ट्रॅक नेटवर्थ नॉट इन्कम. खूप वेळा आपल्याला आपल्या इन्कमची भुरळ पडते, पण नुसता इन्कम जास्त होऊन देर इज नो गॅरंटी की तुमच्याकडे जास्त पैसा साठेल. लिव्हर नंबर 3, हा कदाचित माझ्या हिशोबाने, मी आज 25 वर्षाचा अनुभव आहे आणि मी जवळपास 2300 लोकांचं आर्थिक आयुष्य जवळनं बघितलंय. त्याच्यावरनं मला हे दिसतं की हा सगळ्यात अवघड लिव्हर आहे लोकांना मॅनेज करण्यासाठी. दिस इज अवॉइडिंग लाईफस्टाईल इन्फ्लेशन. लाईफस्टाईल इन्फ्लेशन हा खूप महत्त्वाचा एक दुवा आहे, जो आयदर तुम्हाला गरीब किंवा मध्यमवर्गीय ठेवेल किंवा तो तुम्हाला श्रीमंत करू. लिव्हर नंबर 4, पहिल्याचीच कोरोलरी आहे, बाय ॲसेट्स बिफोर लाईफ अपग्रेड. मध्यमवर्गीय माणसाचा खिसा रिकामा होण्याचा मूळ एक त्याची मानसिकता आहे की त्याला कम्फर्ट लागतो. लिव्हर नंबर 5 काय आहे? आपल्याला स्किलचा लिव्हरेज वापरायचा आहे इन्स्टेड ऑफ इन्कम ग्रोथ. मी जर नोकरी करत असेल तर माझ्या सॅलरीला एक सिलिंग आहे, एक अप्पर लिमिट आहे. स्किल्स जर मी ऑक्युपाय केले, मी नवीन मला स्वतः ग्रो केलं, मी बाय एक्वायरिंग डिफरंट स्किल्स, तर आय कॅन क्रिएट लिव्हरेज. ओके, सो लिव्हर नंबर 6 एक युनिक आहे, यूज असिमेट्रिक रिस्क. श्रीमंत लोक असिमेट्रिक रिस्क वापरतात, म्हणजे तिथं जर नफा झाला आणि ती जर रिस्क मला पडली तर मी डायरेक्ट नेक्स्ट लेवलला जाऊ. लिव्हर नंबर 7, अगेन गेट क्लोजर टू दी कॅपिटल. जिथे पैशाची रेलचेल आहे त्याच्या तुम्ही किती जवळ जाऊ शकता. पैसा तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने असतो किंवा भासतो, डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठे उभे आहात. लिव्हर नंबर 8 काय आहे? तर निगोशिएट ओनरशिप, नॉट जस्ट इन्कम ऑर नॉट जस्ट पे. सो जेव्हा निगोशिएशनची वेळ येते, सो ट्राय टू बी अ पार्ट ऑफ दी ओनरशिप. पण ओनरशिपमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला आयुष्यभर त्यातनं कॅशफ्लो येण्याची शक्यता तुम्ही वाढवता. इट विल पे यू इवन इन दी फ्युचर. लिव्हर नंबर 9, खूप महत्त्वाचा लिव्हर, यूज डेट और लोन फॉर ॲक्विजिशन अँड नॉट कन्झम्पशन. देर इज नो बॅड लोन और गुड लोन. लिव्हर नंबर 10, या सगळे लिव्हर 9च्या 9 लिव्हर वापरले तर फायनली यू विल बी स्टार्टिंग टू यूज दिस लिव्हर विच इज ट्रान्झिशन फ्रॉम लेबर टू ओनरशिप. खूप लोक हे सुरुवातीला प्रत्येकालाच काही नोबडी इज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, याच्यातनं काय साध्य होणार आहे? फायनान्शियल इंडिपेंडन्स. आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स हा तेव्हाच येतो जेव्हा यू मूव्ह टुवर्ड्स ओनरशिप. जवळजवळ 2 दशकापेक्षा जास्त वेळ मी घालवलेला आहे लोकांना मदत करण्यामध्ये की त्यांचं फायनान्शियल लाईफ कसं मॅनेज करता येईल. आणि ह्यातनं एक गोष्ट सातत्याने मला दिसली, ती म्हणजे तुम्ही कितीही मेहनत केली तरी इट डज नॉट पे यू ॲज मच ॲज स्मार्ट वर्क. त्यामुळे हार्डवर्कची एक जागा आहे लाईफमध्ये, पण जर ग्रोथ हवी असेल, जर अबंडन्स हवा असेल, जर फायनान्शियल फ्रीडम हवा असेल, तर स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. कारण स्मार्ट वर्कनी लिव्हरेज तयार होतो, आणि तो जर लिव्हरेज तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विचार करा हा कोर्स बाय करण्यासाठी. बिकॉज दिस इज दी कोर्स दॅट विल हेल्प यू गेट 10 लिव्हर्स, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफला स्पीड देऊ शकता, तुमच्या फायनान्शियल जर्नीला स्पीड देऊ शकता. जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा नसेल तर त्याच्याहून बेटर ऑफर माझ्याकडे आहे. ती काय आहे? तर ही जी फिनराज अकॅडमी आहे ह्याला जॉईन करण्याचा विचार करा. कारण ह्या फिनराज अकॅडमीला तुम्ही जॉईन केल्यावर तुम्हाला नुसता हा कोर्स नाही मिळत, तर सगळे कोर्सेस मिळतात, सगळे डिजिटल प्रोडक्ट्स मिळतात, एक प्रोसेस मिळते ज्याच्यात
तुमचं सातत्याने फायनान्शियल एज्युकेशन सुरू राहतं. इट विल इम्पॅक्ट 2 थिंग्स, तुमची पर्सनल ग्रोथ आणि तुमची फायनान्शियल ग्रोथ. या दोन्ही क्षेत्रात मी या कम्युनिटीमध्ये काम करतो. एक छोटीशी ॲन्युअल फी तुम्ही भरली तर आतमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळतात. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी नाही आवडल्या, तुम्हाला जर वाटलं की इथे आपली डाळ नाही शिजते, तर कंप्लीट मनी बॅक गॅरंटी आहे. 14 दिवसाचा तुम्हाला फ्री लुक पिरियड मी देतोय. या बघा, कम्युनिटी में झाको. जर तुम्हाला वाटलं की ये मेरे काम की चीज आहे तर जॉईन करा, नाही तर नो क्वेश्चन्स आस्क्ड, ऑल मनी इज रिफंडेड. फ्री लुक पिरियड मी देतोय. सो आत्ताच ॲक्शन घ्या. तुम्हाला जर फुल फ्रेमवर्क हवं आहे, 10 लिव्हर कसे वापरायचे हा कोर्स घ्या. पण तुम्हाला जर एक ऑनगोईंग स्ट्रक्चर पाहिजे ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे टूल्स तुम्हाला मिळतील, कोर्सेस मिळतील आणि एक कम्युनिटी मिळेल अशा लोकांची जे कन्सिस्टंटली एकाच दिशेने काम करतायत, ते म्हणजे त्यांना सुद्धा एक चांगलं आयुष्य जगायचं आहे, त्यांना फायनान्शियल फ्रीडम पाहिजे आणि त्यांना टाईम फ्रीडम पाहिजे. अशा लोकांबरोबर उठक बैठक करायची असेल तर फिन्दास अकॅडमीला जॉईन करायचा निश्चित विचार करा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर, हॅव एन अबंडंट लाईफ.